शेवटी शरद पवारांनी गुगली टाकलीच. शरद पवारांच्या राजकारणाचं वर्णन करताना असं बोललं जातं की पवार जे बोलतात ते त्यांच्या मनात नसतं आणि जे पवारांच्या मनात असतं ते कधीच बोलत नाही. शरद पवारांनी आजपर्यंत ज्या पद्धतीचं राजकारण केलंय ते राजकारण समोरच्याला लगेच समजणार नाही याची पूर्ण खात्री शरद पवारांनी घेतलेली असते. 3 महिन्यांपासून आजारी म्हणून गोधडीत पडलेल्या भुजबळ अजितदादा गेल्यानंतर अचानक एवढा कसा बरा झाला विचार करा. आम्हाला काही भावना आहेत का नाही? बरोबर मंडळी, हे बरोबर नाही. आम्हाला काही भावना आहेत का नाही? बरोबर आहे मंडळी, हे बरोबर नाही. बारामती इथे सुमारे 18 मिनिटांची प्रेस कॉन्फरन्स आत्ताच संपली. मी ती शांतपणे ऐकली आणि मला असं लक्षात आलं की शरद पवार यांनी महाराष्ट्राला कमीत कमी त्यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना, त्यांना मानणाऱ्यांना, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांना किंवा पवार कुटुंबामध्ये काय चाललेलं आहे याबद्दलची ज्यांना उत्सुकता असते त्यांना संदेश दिलेला आहे. फार स्पष्ट संदेश आहे आणि त्या संदेशांना असं दिसतं आहे की पवार कुटुंबातले मतभेद हे पहिल्यांदाच नीट कळत आहेत. त्यांना जे काही सांगायचंय त्या पद्धतीप्रमाणे सांगितलंय. सुनित्रा पवार यांचा आज उपमुख्यमंत्री पदाची जो शपथविधी होतो आहे त्यानुसार त्याची कोणतीही कल्पना शरद पवार यांना नाही. हे मतभेद स्पष्टपणे दिसतायत की पवार कुटुंबामध्ये सुनित्रा पवार यांच्या मंत्रिमंडळातल्या सहभागाबद्दल त्याच्याबद्दलची कोणतीही कल्पना शरद पवार यांना नाही. फार महत्वाची घडामोड आहे. इथून अनेक अर्थानं या राजकीय घडामोडीला फाटे फुटू शकतात. त्याचबरोबर अनेक गोष्टी अशा असतील की ज्याची आपण कल्पना केली नाहीये, म्हणजे त्याच्यामध्ये खूप सारे संदर्भ येतील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भामध्ये शरद पवारांनी आज एकत्रित होण्याच्या पद्धतीवरती 2 महत्वाची वाक्य बोलली आहेत. एक, शरद पवार असं म्हणाले की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येण्यासंदर्भामध्ये माझ्या पातळीवरती काही सुरू नव्हतं. म्हणजे दोन्ही पक्ष एकत्रित आले तर ते भारतीय जनता पार्टी बरोबर जाणार का या प्रश्नाचं उत्तर त्यांनी अप्रोक्षपणे दिलं. जे काही सुरू होतं ते जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्या पातळीवरती सुरू होतं आणि त्या संदर्भामध्ये अजित पवारांचं मत असं होतं की दोन्ही पक्ष एकत्रित यायला हवेत. त्या संदर्भातल्या बैठका सुरू होत्या आणि आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येणार, 11 किंवा 12 तारखेला त्याची घोषणा होणार हे स्पष्ट होतं. शरद पवारांनी असं सांगितलं की आता त्याच्यामध्ये अडचणी येतील असं दिसतंय. साहजिक आहे, कारण जो काही निर्णय झालाय राष्ट्रवादी काँग्रेसचा, अजित पवारांचा, तो केवळ 3च लोकांनी घेतला. ज्या पद्धतीनं करण्यास 13वा दिवस झाल्यानंतर पण हे करता आलं असतं. असा एक प्रवाह आहे. पवार कुटुंबातली ही पण तुम्हाला मी बातमी सांगतोय. पवार कुटुंबामध्ये चर्चा अशी आहे की जर तुम्हाला पक्षाचे प्रमुखपद हवं होतं, उपमुख्यमंत्रीपद हवं होतं, तर ते उपमुख्यमंत्रीपद आज तुम्ही विधिमंडळाचं तुमच्या नेत्यापदी तुमची निवड झाल्यानंतर तुम्ही 13व्या दिवशी पण तो शपथविधी घेऊ शकला असता. याच्यावरती पक्षामध्ये, पवार कुटुंबामध्ये नाराजी. शरद पवारांच्या पक्षामध्ये काय नाराजी याला काहीही अर्थ नाहीये, कारण कायदेशीरदृष्ट्या अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा वेगळा पक्ष आहे. त्यांनी त्यांच्या संदर्भामध्ये कोणता निर्णय घ्यावा हा त्यांचा मुद्दा आहे आणि म्हणूनच शरद पवारांनी सांगितलं की त्यांच्यामध्ये काय करावं हा निर्णय सुनील तटकर यांनी घेतला, प्रफुल्ल पटेल यांनी घेतला आणि ते दुःख मला दिसतंय पवारांच्या बोलण्यातनं, विशेषतः प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकर यांचं नाव घेताना की त्यांनी तो निर्णय घेतला. माझी माहिती वेगळीच आहे. माझ्या माहितीनुसार ही चर्चा जोरात सुरू झाली की सुनित्रा पवार ह्या उपमुख्यमंत्रीपदात त्यांची निवड होईल आणि त्या पवार कुटुंबातल्या कोणत्याही सदस्याला न सांगता मुंबईला गेल्यात असं पवार कुटुंबातल्या सदस्याकडून दिसतंय. साधारणपणे असं घडलं असावं आणि मग त्याच्यातनं एक प्रकारची ही भावना आली की इतक्या लवकर का करतोय आपण, हे थोडं थांबायला पाहिजे होतं. पक्ष जो आहे तो तुमचाच पक्ष आहे किंवा दिवंगत अजित पवार यांची सगळी संपत्ती ही पण तुमचीच आहे. इथे चर्चा सुरू झाली की जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा शरद पवार, सुप्रिया सुळे यांचं वर्चस्व वाढला तर आपल्याला अडचण होईल आणि त्यातनं असं दिसतं आहे की 3 लोकांनी मिळून हा निर्णय घेतला आणि सुनित्रा पवार ह्या मुंबईच्या दिशेनं रवाना झाल्या. त्यामुळे त्या प्रेस कॉन्फरन्समधलं श्री शरद पवार यांचं वाक्य की मला माहिती नाही हे 100% बरोबर आहे. शरद पवारांना या संदर्भातल्या कोणत्याही घडामोडीची कोणीही कल्पना दिलेली नव्हती. पुढे चर्चा पत्रकारांनी प्रश्न विचारला की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाचं काय. त्याच्यावरती पुन्हा पवारांनी 2 भूमिका मांडल्या. ते असं म्हणाले की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येण्याच्या संदर्भामध्ये आता मला अडचण दिसते, पण सगळं संपलेलं नाहीये. ही पवारांची खुबी आहे. ते जिथे प्रश्न संपतात तिथेच काहीतरी नवीन दार उघडून देतात.
जर राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत आत्ताची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था सुरळीत चालली, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित आले तर चांगली गोष्ट आहे. पण समजा नाही झाले, पुढे राजकीय काही बखेडे निर्माण झाले, तर एक महाद्वार जे शरद पवार रूपानं आहे ते महाद्वार कायमचं उघडं असणार आहे. त्या दृष्टीने शरद पवारांनी आज पहिल्यांदा अधिकृतपणे सांगितलं की पुतण्या अजित पवारांच्या बरोबर त्यांच्या संदर्भामध्ये काय चर्चा झाली होती, की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित कसे येतील, त्याच्यामध्ये जयंत पाटील हे कसे सहभागी होते, शशिकांत शिंदे हे कसे सहभागी होते, हे शरद पवारांनी आज महाराष्ट्राला सांगणं हे पण लक्षात घ्यायला हवं. शरद पवार सुप्रिया सुळे यांचं वर्चस्व पक्षात कुठल्याही पद्धतीनं तयार होऊ नये, पक्षातल्या आमदारांना वेगळा विचार करण्याची संधीच मिळू नये, अशा दृष्टीनं हे झालं असावं. मी पण या क्षणाला शरद पवारांच्या या 18 मिनिटाच्या प्रेस कॉन्फरन्समधून महाराष्ट्राला जो संदेश गेलाय तो हाच की पवार कुटुंबामध्ये अलबेल नाहीये. त्यांच्या पक्षातल्या घडामोडी ज्या घडतायत त्या पद्धतीनं त्या घडणं योग्य नव्हतं, थोडंसं थांबायला हवं होतं. जर पक्षाच्या प्रमुख पदावर आज तुमची निवड झाली असती आणि 13 दिवस संपल्यानंतर 13व्या नंतर जर तुम्ही या संदर्भामध्ये शपथ घेतली असती तर काय हरकत होती. अनेक लोकांना असं वाटतंय, मी इथे सांगेन की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकर यांच्या संदर्भात महत्त्वाचं असं आहे की जो निर्णय घ्यायचा की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा निर्णय हा केवळ आणि केवळ अजित पवारांच्या कुटुंबियांच्या मर्जीवर अवलंबून आहे. आज तेच झालं. शरद पवारांनाही थेट बोलता नाही आलं, पण ते बोलतील कधी ना कधीतरी या संदर्भामध्ये. जोपर्यंत पार्थ पवार सुनित्रा पवार यांचं मत होत नाही की दोन्ही पक्ष एकत्रित व्हावेच या सद्यस्थितीमध्ये, पुढचं माहीत नाही, तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाची प्रक्रिया सुरूच होणार नाही. सुरूच या क्षणाला तर केवळ अजित पवारांच्या पक्षामध्ये असलेले सत्तेचं पदाचं वाटप एवढ्याच दृष्टीने पक्ष विचार करतो आहे आणि त्याप्रमाणे ते चाललंय. पुढची मी बातमी सांगतो आणि शरद पवारांच्या प्रेस कॉन्फरन्सकडे येतो की मुख्यमंत्र्यांकडे असाही प्रस्ताव ठेवला गेला की जे एक मंत्रिपद रिक्त आहे, माझी माहिती अशी होती की जयंत पाटलांसाठी ठेवलं होतं, जे एक मंत्रिपद रिक्त आहे त्या मंत्रिपदाचा पण शपथविधी व्हावा. त्याला मुख्यमंत्र्यांनी नकार दिला. मुख्यमंत्री म्हणाले की ती परिस्थिती नाहीये, आता आपण अजित पवारांच्या कुटुंबियांनी जो निर्णय घेतला त्याचा सन्मान करून, त्याच्यात भाजपचं पण एक राजकारण आहे, पण ते नंतरच्या विश्लेषणात मी सांगेन. आत्ता जे शरद पवारांच्या या प्रेस कॉन्फरन्समधून संदेश गेलाय तो हाच आहे की जे घडतंय ते त्यांना मान्य नाहीये, पण म्हणूनच त्यांनी आज येऊन संदेश देणं हे मला वाटतं की एक प्रकारचा संदेश आहे. तो सगळ्यांसाठी आहे, तो प्रफुल्ल पटेलांसाठी पण आहे, तो सुनील तटकर यांच्यासाठी पण आहे आणि नरेश आरो स्पेसिफिक आहे. सो एक थोडंसं सरप्रायझिंग होतं की ज्या पद्धतीनं शरद पवारांनी येऊन महाराष्ट्राला सांगितलं त्याचा अर्थ मला असा दिसतो आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या जे सुरू आहे त्याच्यात बरेच आणखी नाट्यमय वळण घेऊ शकतात. कारण लगेच ते होणार नाही, पण 2 महिन्यात होईल, पुढच्या 6 महिन्यामध्ये होईल. पण आजची स्थिती अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा पवार कुटुंबामध्ये काहीही अलबेल नाहीये.